मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, असं म्हटलं जातं की एखाद्या भूभागावर, एखाद्या राज्यावर, एखाद्या राष्ट्रावर जर सत्ता हस्तगत करायची असेल तर सत्ता एनकेन प्रकारेनं ती हस्तगत केल्यानंतर साधारणतः तिथल्या 2-3 गोष्टी आपल्या ताब्यात घ्याव्या लागतात, त्या बदलाव्या लागतात. सध्या मोदी सरकार ज्या पद्धतीने इथलं शिक्षण व्यवस्था जी बदलायला निघालेली आहे, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था आणि भांडवलदारीची व्यवस्था ही अधिक मजबूत जर झाली तर जे सत्ताधारी असतात, जे सत्तेवर येतात, ते दीर्घकाळ सत्तेवर राहू शकतात. कारण फॅसिझम हा नेहमी भांडवलदारीची रखवालदारी करण्यासाठी उभा असतो. भांडवलदार नेहमी फॅसिझम उभा करतात, ते आपल्या संरक्षणाचं कवच म्हणून उभं करत असतात. परंतु सत्ताधाऱ्यांना पहिला अटॅक जर करायचा असेल आणि दीर्घकाळ राज्य करण्याच्या हेतूनं जर तो करायचा असेल तर पहिल्यांदा शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला जातो. तो हस्तक्षेप आतापर्यंत करण्याचा प्रयत्न कदाचित काँग्रेसनं केला नसेल. कारण काँग्रेसनं, हे लोक आता म्हणायला लागतात की काँग्रेसनं गेल्या 70 वर्षात काय केलं, तर काँग्रेसनं हा देश उत्तम पद्धतीनं सांभाळून ठेवला. काँग्रेसनं या देशाच्या राज्यघटनेला कुठेही नख लावण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेसनं काय केलं हे सांगायचा प्रयत्न केला तर भरपूर काही सांगता येईल, परंतु अनेक घटक असे आहेत की काही वाचत नाहीत, काही संदर्भ माहीत नसतात. आणि भारतीय जनता पक्षाचे जे पोपट आहेत, संघाचे जे पोपट आहेत, ते इतक्या उत्तम पद्धतीनं लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं, घर भरलं, देश लुटला. तर गेल्या 10 वर्षामध्ये जेवढं 70 वर्षात काँग्रेसनं कदाचित भ्रष्टाचार केला नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट तिपटीनं या देशामध्ये भ्रष्टाचार होतात. सार्वजनिक व्यवस्थेतल्या सगळ्या संस्था विकल्या जात आहेत. ह्या सगळ्या व्यवस्थांमागे जो मेंदू असतो तो मेंदू व्यवस्थितरित्या काम करत असतो. भारतीय जनता पक्ष किंवा मोदी हे दिसणारे आपल्याला मुखवटे आहेत, त्याचा खरा चेहरा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आता सध्या अनेकांना असं वाटते की राज्यघटना किंवा संविधान धोक्यात आहे. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणतात की या देशाचं संविधान कधी धोक्यात नव्हतं. ते ज्या दिवशी निर्माण झालं त्याच दिवशी ते धोक्यात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ते सांगून ठेवलेलं होतं की जर याला व्यवस्थित हाताळणी करणारे घटक भेटले नाहीत तर हे संविधान राहील की नाही मला सांगता येत नाही. त्याच्यामुळे संविधानाला सुरुवातीपासून धोका आहे. आपल्यासाठी चांगलं एवढं आहे की गेल्या 70-75 वर्षामध्ये काँग्रेसनं हे संविधान उत्तम पद्धतीनं जपणूक त्याची केली, ते सांभाळलं. या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याचं काम काँग्रेसनं केलं. जगभरामध्ये एका बाजूला नरेंद्र मोदी स्वतःचा विश्वगुरू म्हणून उदो करून घेत असताना, जगभराच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाताना या देशाचं सार्वभौमत्व गहाण टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदीशांचा तिसरा कार्यकाळ पूर्ण जर त्यांना ती संधी द्यायची असेल आणि आपण त्यांना ती संधी दिली तर कदाचित या देशातली ही निवडणूक शेवटची असेल अशी भीती जे लोक व्यक्त करत आहेत त्यांच्या भीतीमध्ये काहीतरी तथ्य असल्याचं आपल्या लक्षात येते. यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणलेला आहे. 8व्या वर्गाच्या धड्यामध्ये, इतिहासाच्या धड्यामध्ये 1857चा उठाव याचा इतिहास सांगताना त्याची सुरुवातच अशा पद्धतीने होते की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चा रणसंग्राम हे पुस्तक लिहिलं होतं आणि तिथून त्याची सुरुवात होते. आणि त्याचं शेवट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हेडगेवार, गोळवलकर आणि गोळवलकर हेडगेवारांचे फोटो, अशापासून तो 1857च्या संग्रामाचा धडा जो आहे तो इतिहासात त्याची समाप्ती होते. कशाला काहीही ताळतंत्र नाही, काही तारतम्य नाही, अशा पद्धतीचं शेवटी ते जे शिक्षण व्यवस्थेमध्ये टाकतील, जे बदल घडतील, ते मार्क मिळवण्यासाठी आम्हाला, आमच्या सगळ्या मुलांना, पाल्यांना ते शिकावं लागेल आणि त्याच्या आधारावरच ते मार्क देतील. अनेक लोक हे सगळा प्रकार पाहून त्यांचा मेंदूला झिंझिण्या आल्या की हे असं कसं होऊ शकते, आपण काहीतरी पर्यायी इतिहास लिहिला पाहिजे, पर्यायी पुस्तकं लिहिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही भलेही पर्यायी पुस्तकं लिहाल, इतिहास लिहाल, परंतु मार्क शेवटी विद्यार्थ्यांना त्यांनी चुकीचा जो इतिहास लिहून ठेवला ते वाचूनच, त्याची उत्तरं देऊनच त्यांना मिळतील. त्याच्यामुळे शाळाबाह्य नवी शाळा जर चालवायची असेल तर लोकांना त्या पद्धतीने जागरूक करणं आणि
हे सगळ्या व्यवस्था खाऊन टाकणारी माणसं, व्यवस्थेत प्रचंड सरमिसळ करणारी माणसं, त्याच्यात भेसळ घडवून आणणारी माणसं देशासाठी किती धोकादायक आहेत हे नव्यानं समजून सांगण्याचं काम ज्यांना ज्यांना मेंदू आहे त्या सगळ्या माणसांनी केलं पाहिजे. शिक्षण व्यवस्था आज धोक्यात आलेली आहे. सांस्कृतिक व्यवस्था जी आहे ती त्यांच्या पद्धतीने राबवण्याचं ते काम करत आहेत. अलीकडे जो सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजवायला लोकांच्या मेंदूत पेरायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केलेली आहे, तो अलीकडचा कालखंड जरी दिसत असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्थापनेपासूनच 1925 सालापासूनच या पद्धतीची पेरणी चालू केलेली आहे. त्याच्यामुळे सध्या हे मोकाट ज्या पद्धतीने केंद्र सरकार सुटलेलं आहे आणि त्याच्या ज्या भगिनी संघटना आहेत त्या जशा अधिक सगळ्या लोकांसाठी घातक ठरत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांच्या भगिनी संघटना त्यांचे सगळे अजेंडे ज्या पद्धतीनं राबवत आहेत, देशाची अशी एकही सरकारी व्यवस्था नाही की ज्या व्यवस्थेमध्ये संघाची माणसं पेरलेली नाही आहेत. कदाचित उद्या तिसरी टर्म जर मोदींना नाही मिळाली आणि काँग्रेस इंडिया आघाडीचं सरकार आलं तर या सगळ्या व्यवस्थां, सगळ्या खात्यांमधली, सगळ्या विभागांमधली घाण साफ करताना कदाचित त्यांना 5-25 वर्ष जातील. एवढं मोठं काम 10 वर्षामध्ये या माणसांनी करून ठेवलेलं आहे. ही त्यांची निकराची लढाई आहे. कदाचित तिसऱ्यांदा जर सत्तेवर नाही आलो तर या लोकांना हे सगळं सावरताना, साफ करताना कदाचित 5-25-50 वर्ष लागतील अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातलं अधिक्रमण, आक्रमण, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड ढवळाढवळ, इतिहासाची नव्यानं मोडतोड आणि अगदी धार्मिक सगळ्या उपक्रमांचं अवास्तव स्तोम ज्या पद्धतीने त्यांनी निर्माण केलं, हा शेवटी संविधानाला धोका आहे. तर लक्षात घ्या की या सगळ्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने यांना या देशाला जर हिंदू राष्ट्र करून घ्यायचं असेल तर त्यांना मनुस्मृती खुणावते आहे आणि मनुस्मृती आणि संविधान या एका म्यानात बसणाऱ्या तलवारी नाही आहेत. हे परस्पर विरोधी ध्रुव आहेत. त्याच्यामुळे एकतर आपल्याला संविधान निवडावं लागेल किंवा मनुस्मृती निवडावी लागेल. मला माहीत नाही की यांना हिंदू राष्ट्र अधिक याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षित आहे. देशाचा पंतप्रधान हिंदू, देशाचा राष्ट्रपती हिंदू, सगळ्या अपवाद वगळले तर मुख्यमंत्री हिंदू, आमदार हिंदू, खासदार हिंदू, हे सगळं असताना यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय अपेक्षित आहे. घटना बदलायची, संविधान बदलायचं तर तो निर्णय करून टाका, एकदा बदलून टाका. हे संविधान बदलल्यानंतर संविधानाने जे काही सामान्य माणसाला आणि भारतातल्या नागरिकाला दिलं त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही देण्याचं कोणतं पॅकेज घेऊन आलं हे पॅकेज आधी जाहीर करा आणि नंतर संविधान बदलण्याची भाषा करा. संविधान बदलायसाठी आम्ही एका मिनिटात तयार होऊ, तुमच्या होकाराला होकार देऊ, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं, या देशाच्या संविधानानं जे दिलं सामान्य माणसाला, गरीब माणसाला, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काय देणार आहे जोपर्यंत जाहीर करणार नाही तोपर्यंत मला वाटते संविधानाला नख लावण्याचे, वल्गना करणारे, घोषणा करणारे, हिंदू राष्ट्राची घोषणा करणारे अशा सगळ्या माणसांचे मनसुबे आपण आपापल्या पद्धतीनं हाणून पाडले पाहिजेत. ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. उद्या जर असा इतिहास लिहिला जाईल की या देशाचं संविधान धोक्यात असताना, हा या देशाचं सार्वभौमत्व धोक्यात असताना, लोकशाही धोक्यात असताना तुम्ही सगळ्या समजणाऱ्या, नीत्या बोलणाऱ्या कर्त्या पुरुषांनी, माणसांनी, मेंदूंनी काय केलं तर आपण बचावाच्या रांगेत असलो पाहिजे किंवा त्याच्या समर्थनाच्या रांगेत नसलो पाहिजे. तरच आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला काहीतरी चांगलं म्हणतील. नाहीतर या सगळ्या पिढ्यांचे शिव्या शाप आपल्याला निश्चित खावे लागतील, हे नक्की आहे. त्यासाठी आपण नव्यानं प्रयत्न करूया आणि जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी सांगूया की तुम्ही निर्णय घेऊन टाका की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या नेतृत्वाखालचं गठबंधन आम्ही सत्तेवर येऊ देणार नाही. मित्रो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा.